आणि बुलेटिनच्या सुरुवात करूयात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या मुंबईच्या बातमीनं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे। मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी तसंच पबमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बार, क्लब, पब, हॉटेल हे पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे आणि त्यामुळे बार तसंच पब चालकांकडून ग्राहकांना विविध ऑफर देण्यात येत आहेत। 2024च्या शेवटच्या दिवसाचा सूर्यास्त आपण पाहतोय। तर आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। मरीन ड्राईव्हची ही सुंदर नयनरम्य अशी दृश्य आहेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आज मुंबई सज्ज झाली आहे आणि मरीन ड्राईव्हचा हा 2024चा शेवटचा सूर्यास्त आपण पाहतोय आणि हे दृश्य आपण पाहतोय थेट कोलकाता हावडा ब्रिजची अखेरच्या दिवसाचा हा सूर्यास्त आहे 2024च्या आणि काही वेळातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज होते। हे दृश्य आपण पाहतोय जगन्नाथ मंदिराची ही टेम्पल आहे, जगन्नाथ टेम्पल आहे आणि इथलाही हा सूर्यास्त अतिशय नयनरम्य असा सूर्यास्त आहे। हा 2024ची शेवटची सूर्यास्त आपण पाहतोय। अतिशय सुंदर अशी ही दृश्य आहेत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आज सर्व सज्ज झाले आहेत। तर आपण थेट पाहूयात गिरगाव चौपाटीवरून जुई जाधव आपल्यासोबत आहे, देवेंद्र कोल्हटकर आहेत मरीन ड्राईव्हवरून, त्यानंतर बांद्र्यामधून विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। जुई, आज खरं तर मी पहिले तुझ्याकडे येते। आज शेवटचा दिवस 2024चा आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळेजण सज्ज झालेत। कसं सध्या तिथलं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे? दीपाली, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हजारोच्या संख्येने मुंबईकर आणि मुंबईच्या बाहेरचे जे नागरिक असतात ते मुंबईच्या प्रसिद्ध अशा मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटीवर येतात। केवळ मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीच नाही तर जुहू बीच आहे, बँड्राचं बँडस्टँड आहे, वर्सोवा बीच आहे, अशा प्रमुख ठिकाणी पब्स आहेत, हॉटेल्स आहेत, गर्दी नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या उभी आहे दीपाली गिरगाव चौपाटी बाहेर आणि गिरगाव चौपाटी बाहेर आपण पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय। पोलीस इथे तैनात झाले आहेत आणि जो पर्यटक आतमध्ये जातोय गिरगाव चौपाटीत त्याची बॅग तपासणी केली जात आहे आणि बॅग तपासणी करूनच प्रत्येक पर्यटकाला आतमध्ये सोडलं जात आहे। जर आपण संपूर्ण माहिती पाहिली दीपाली तर मग वाहतूक विभागासह 8 अपर पोलीस आयुक्त, 29 पोलीस उप आयुक्त आणि 53 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह तब्बल 12,000 विचार केली की मुंबईभर किती संख्या पोलिसांची आहे जी ठिकठिकाणी तैनात आहेत। सुमारे 8-9 वाजता जी नाकाबंदी आहे त्या नाकाबंदीला देखील सुरुवात केली जाईल आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी विशेष मोहीम देखील राबवली गेली आहे। त्यामुळे जे पर्यटक ड्रिंक अँड ड्राईव्ह करून बाहेर पडतील त्यांच्यावर देखील कारवाई निश्चितच केली जाईल। सरत्या वर्षाला रामराम करणं आणि नवीन वर्षाला स्वागत करताना तरुणाईने आपलं भान हरपू देऊ नये याची देखील वारंवार काळजी घेतली जात आहे। पोलिसांमार्फत ठिकठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आहे। गिरगाव चौपाटी बाहेर एक अनाउन्समेंट कॉर्नर देखील ठेवलं गेलं आहे। म्हणजे जर कोणाची एखादी वस्तू हरवली असेल किंवा कोणाच्या हातातून लहान बाळ हरवलं असेल किंवा एखादा व्यक्ती रस्ता भटकला असेल तर ह्या अनाउन्समेंट कॉर्नर वरून ते इथे येऊन आपलं नाव नोंदवू शकतात आणि इथून अनाउन्समेंट केली जाईल। यालाच लागून पुढे मरीन ड्राईव्ह आहे त्यामुळे निश्चितच आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। संध्याकाळी 6 वाजता आपण पाहतोय नागरिकांनी इथे येण्यास सुरुवात केली आहे, गर्दीला सुरुवात झालेली आहे। जसं जसा वेळ पुढे जाईल तसं नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। दीपाली, नक्कीच होय, असेच आपल्यासोबत तुम्ही जोडले राहा। आता मी थेट जाते देवेंद्र कोल्हटकर जे मरीन ड्राईव्हवर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, अतिशय आत्ताच आम्ही आपल्या एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवला अतिशय सुंदर असा मरीनचा हा दृश्य होती सूर्यास्ताची। कशी सध्या तिथे तयारी चालू आहे, कशी एक्साइटमेंट आहे, वातावरण कसं आहे सध्या तिथे?
दीपाली, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे मुंबईकर जे आहेत ते सज्ज झालेले आहे आणि खास करून दक्षिण मुंबईतला मरीन ड्राईव्ह हा संख्येने मुंबईकर उपस्थित राहत असतात आणि वर्षाचा जो शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवशी शेवटचा जो सूर्यास्त आहे त्याची नयनरम्य दृश्य जी आहे ती डोळ्यात साठवत या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर जे आहेत ते सज्ज असतात. या सगळ्यांचं स्मरण करत आपल्या मित्रपरिवार असेल किंवा नातेवाईक असेल यांच्यासोबत येत अनेक मुंबईकर जे आहेत ते मरीन ड्राईव्हचा हा दक्षिण मुंबईतला जो परिसर आहे या ठिकाणी तो सगळ्या नवीन वर्ष जे असेल किंवा शेवटचा दिवस जो आहे 2024ला निरोप देत असतात. समोरची नयनरम्य अशी सुंदर अशी दृश्य जी आहे ती सूर्यास्ताची आपण पाहतोय. वर्षाचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा सूर्यास्त आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण या वर्षाला निरोप तर देतो, त्याचसोबत उद्यापासून जे नवीन वर्ष सुरू होणार आहे त्या नव्या वर्षाचे अनेक संकल्प असतात, अनेक योजना असतात. या सगळ्यांच्या ज्या काही आठवणी आहेत, चर्चा आहेत, यासोबतच 24ला जे टाटा मुंबई ही सगळी मरीन ड्राईव्हची नयनरम्य अशी दृश्य जी आहे ती आपल्याला सूर्यास्ताची पाहायला मिळतात आहे. हाच परिसर नाही तर जितक्या चौपाटी मुंबईत आहेत त्या सगळ्या चौपाटीवरती मोठी गर्दी जी आहे ती मुंबईकरांची असते आणि खऱ्या अर्थाने आता कुठेतरी 31च्या सेलिब्रेशनला 6-7 वाजल्यानंतर मुंबईमध्ये सुरुवात होते आणि स्वाभाविक आहे मुंबईचं एक स्पिरिट जे आहे ते वेगळं असतं नवीन वर्षाच्या स्वागताचं आणि त्या अनुषंगे संबंधित प्रशासन असेल किंवा सगळीच यंत्रणा असेल ती सज्ज आहे. मात्र मरीन ड्राईव्हची ही खास दृश्य जी आहे ती आपण आता आपल्या NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो आणि आज शेवटचा दिवस 2024चा आहे त्याला निरोप देताना मुंबईकर पाहायला मिळतात आणि स्वाभाविक आहे उद्यापासून जे नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे त्याची उत्सुकता जी आहे ती प्रत्येकाच्याच मनामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच देवेंद्र, अतिशय सुंदर आणि नयनरम्य अशी ही दृश्य आहेत. त्यानंतर जाऊयात आपल्यासोबत बांद्र्यावरून विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, बांद्र्यावर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कशी तयारी करण्यात आली आहे, कसं तिथलं एकंदरीत वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे? दीपाली, मुंबईकरांचा उत्साह आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय. आपल्या दोन्ही प्रतिनिधींनी बाहेर कशा पद्धतीचं चित्र आहे हे आपल्या सगळ्यांसमोर दाखवलं. आत्ता मी बँड्रा या ठिकाणी आहेत. मुंबईतील बार असतील, पब असतील, रेस्टॉरंट असतील, हे सगळे आता तयारी झालेली आहे या पबची. आत्ता मी बांद्रा या ठिकाणी आहे. लव्ह इन लॉन्स या रेस्टॉरंटमध्ये आहे. ह्या रेस्टॉरंटची जर आपण आत्ता स्थिती पाहिलं तर आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं मुंबईकर हे आता घराबाहेर पडू लागलेले आहेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवे संकल्प घेऊन नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून मुंबईकर आता सज्ज झालेले आहेत. ह्या सगळ्यांनाच घेऊन आपल्याला माहिती आहे मुंबईत मोठ्या संख्येनं मुंबईकर हे खाद्य संस्कृतीचं पालन करणारे लोक आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी सुद्धा तशाच पद्धतीनं मोठ्या संख्येनं मुंबईकर हे रेस्टॉरंट्समध्ये जात असतात, पबमध्ये जात असतात. खास करून तरुणाईची पावलं जी आहेत ही पबच्या दिशेनं जात असतात. त्यामुळे तयारी जी आहे ही सगळ्या मुंबईतील रेस्टॉरंट, पब्स आणि हॉटेल्समध्ये झालेली आहे. आपण ओनरशी बोलणार आहोत या पबच्या, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे तुमच्या रेस्टॉरंटची, कारण का तुमच्या रेस्टॉरंटची एक खासियत आहे व्हेज रेस्टॉरंट म्हणून ओळखलं जातं. कसा रिस्पॉन्स आहे, कारण का तुम्ही म्हणत होतात मागाशी की गेले 3 दिवस रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही हॉटेल चालू ठेवतोय. कारण काय झालं कि इट्स ओनली रेस्टोरेंट जो हंगेरियन स्ट्रीट फूड दे रहा है और वो भी प्योर वेजिटेरियन और जैन फूड दे रहा है. तो people are really excited of trying this new food. So please do come and check us. It's European food and pure vegetarian. सरकारनं 5 वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट चालू ठेवायची मुभा दिलेली आहे. त्याचा किती फायदा होणार आहे तुम्हाला, कारण का तयारी तुम्ही केलेली आहे? हाँ, बहुत ज़्यादा अच्छा फ़ायदा होगा क्योंकि देखो पहली बात कि अभी मुंबईकर का जॉब आवर्स ही 10 बजे तक तो ख़त्म होता है, तो लोग सेलिब्रेट कब करेंगे. तो आई एम वेरी हैप्पी एंड थैंकफुल टू दी people who think that they can go out and now explore. So thank you very much to the people who have decided that the hotels can be open till 5 o'clock. दरवर्षीपेक्षा यावर्षीचा काही उत्साह वेगळा आहे. मुंबईकरांचा मोठ्या संख्येनं येऊ लागलेलं आहे. खूप everybody is very excited. The excitement level is too high and Bandra is the queen of suburbs. So it's really happening good and yeah. नक्कीच दीपाली, खरं तर मुंबईमध्ये हा उत्साह आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतो, कारण का मुंबईकर मोठ्या संख्येनं सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून बाहेर पडलेले आहेत. संध्याकाळ 5 वाजल्यापासूनच मुंबईकर असतील, मुंबईतील तरुणाई असतील, रेस्टॉरंट्स आणि पबच्या दिशेनं येऊ लागलेले आहे. त्यामुळे मुंबईकर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपाली, नक्कीच विशाल, अतिशय सुंदर अशी दृश्य तुम्ही दाखवलीत आणि आज हा शेवटचा दिवस आहे 2024चा आणि
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगदी मुंबईकर एक्साइटेड दिसतात. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.